यमराज 3 बायकांना विचारतो, कधी किस केलंय का? पहिली बाई: हो, लग्नाच्या आधी किस केलंय. यमराज: तू नरकात ये. दुसरी बाई: लग्नानंतर किस केलंय. यमराज: तू स्वर्गात ये. तिसरी बाई: अजून एकदा पण किस नाही केलंय. यमराज: तू कोपच्यात ये. एक कॉलेजची विद्यार्थिनी एकदा क्लासमध्ये लेट आली. शिक्षक: तू आज लेट का आलीस? मुलगी: सर, एक मुलगा माझ्या मागे मागे येत होता. शिक्षक: पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का आलीस? मुलगी: सर, तो मुलगा फारच हळूहळू चालत होता, मला त्याच्याकडून ठोकून घ्यायचं आहे. पुण्यातील शाळा. शिक्षिका: मुलांनो, आज आपण एकवचन आणि अनेकवचन शिकूया. एक स्त्री एका खिडकीतून खाली वाकून बघत आहे, हे काय आहे? मुले: एकवचन. शिक्षिका: शाबास. आता सांगा, अनेक स्त्रिया अनेक खिडक्यांमधून खाली वाकून बघत आहेत, हे काय आहे? मुले: हे बुधवार पेठ आहे. आता फक्त 300 रुपयात बाई मिळते. निधी: अरे रोहित, तुझ्या मित्राच्या आईला तू कसं पचापच केलास आणि तिने तुझ्याकडून कसं पचपच मारून घेतली ते सांग ना. रोहित: माझ्या मित्राचे नाव रोशन आहे. तो एकदम सरळ साधा आहे, पण 18 वर्षापासून तो कोणत्या ना कोणत्या बाईला पोरीला ठोकत आलेला आहे. काही दिवसापूर्वी त्याने समोर राहणाऱ्या बंगाली मुलीच्या पंजाबी मैत्रिणीला झवले होते आणि तिचे बॉल पण सुजवून सोडले होते. त्याच्या आईचे नाव सुवर्णा होते व ती म्युझिक टीचर होती. तिच्या मोठ्या बॉलाने ती हार्मोनियमवर सारेगम वाजवायची. सारेगम डाव्या बॉलने वाजवायची तर पदनिसा उजव्या बॉलने वाजवायची. तिचा नवरा मरून 2 वर्ष झाली होती. एका दिवशी तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. त्याच्या आईचे बॉल आणि गांड खूप मोठे होते. ते बघताच मी सुंद पडलो आणि म्हणालो, काय सेक्साड आई आहे. तिचे मोठे बॉल बघून मी विचार केला की हिला आता पचापच ठोकून काढायचे. तिची आई म्युझिक टीचर असल्याने मी रोशनला म्हणालो, तू तुझ्या आईला माझा क्लास घ्यायला सांग. मग तिने पण हो म्हणले. मी दर रविवारी तिच्या घरी जाऊन क्लास करू लागलो. रोशनला क्रिकेटची आवड होती, त्यामुळे तो सारखं बाहेरच असायचा. आंटी घरी असताना लूज गाऊन घालून असायची. तिचे बॉल मोठे असल्याने तिच्या बॉलला जास्त गरमी व्हायची, म्हणून ती ब्रा घालायची नाही. ती जेव्हा हार्मोनियम घ्यायला वाकायची तेव्हा तिचे मोठे आंबे झुलू लागायचे. मी तिचे आंबे बघून सुंद पडायचो, एकटक बघत राहायचो. आंटी ते पाहून चकित होत होती आणि काही बोलत नव्हती. मग बहुतेक मला वाटले की मी तिचे आंबे पाहायचो ते तिला आवडत होते.
3-4 तास मी तिच्याकडे क्लास करायचो. मला 2 महिने झाले होते तिच्याकडे शिकून. आता आंटी आणि मी एकदम मोकळेपणाने बोलत होतो. तिचा नवरा मरून 2 वर्ष झाले होते. तेव्हापासून तिला कोणी पचापच ठोकले नव्हते. तिचे डोळे बघून ती आता कंडाला आलेली आहे हे दिसत होते. ती ठोकाठोकीच्या इच्छेने भरून गेलेली होती हे मी ओळखलो होतो. म्हणून मग मी तिच्या हळूहळू जवळ जात होतो आणि मी तिच्यासोबत पर्सनल पण बोलू लागलो. मी डबल मिनिंग पण बोलत होतो. ती हसायची. मी तिला माझ्या गर्लफ्रेंडविषयी सांगितले. मग ती म्हणत होती की तू स्मार्ट आहेस रे, तू फ्लर्ट पण करतोस, तू खूप हँडसम आहेस. तुझ्या गर्लफ्रेंडने तुला सोडून गेली, तू तिला खुश करत नव्हतास का? मी पूर्ण तिला गर्लफ्रेंडची माझी ब्रेकअपची कहाणी उदास होऊन सांगू लागलो. तिला इमोशनल केलो आणि रडायची ॲक्टिंग केलो. मग ती माझ्याजवळ येऊन अश्रू पुसू लागली आणि मग मी चांगला चान्स पाहिला होता. मी तिच्या मान आणि आंब्याच्या मध्ये माझे डोकं ठेवून गळ्याला लावून घेतलो. मग तिने पण मला दोन्ही हातांनी दाबून घेतले आणि मला माझ्या ओठावर किस करून गप्प करू लागली होती. मग मी पण माझे हात तिच्या खांद्यावर हात ठेवलो. मग मी आता तिच्या खांद्यावर हात फिरवत तिच्या आंब्यावर हात फिरवू लागलो आणि ती पण साथ देत होती. ती हळूहळू कंडाला येत होती. तिच्या डोळ्यात पाहत होतो तर ती मधोमध झाली होती. मी तिच्या मानावर किस केलो तर ती तिच्या आंब्यावर माझं डोकं चोळू लागली. मग मी हळूच तिचा झंपरचे हुक काढून तिचा उजवा आंबा दाबायला चालू केले. तर मोठ्याने ती श्वास घ्यायला चालू केली, सुस्कारे द्यायला चालू केली. तिचे मनुके खडी झाले होते. तिचे आंब्याचे मनुके मोठे व काळे होते. थोडा वेळ आंबा दाबल्यावर मी माझ्या तोंडात घेऊन तिचा आंबा चोखू लागलो. जिभेने चांगले चोखू लागलो. नंतर तिचे पूर्ण झंपर काढून टाकलो व तिचे दोन्ही आंबे जोरजोरात दाबू लागलो, चोखू लागलो, चांगलं चोळू लागलो. तिचे आंबे एवढे मोठे आणि काळे होते की मला कळत नव्हतं उजवा आंबा चोखू की डावा आंबा. ती म्हणू लागली, अरे तू मला